आणि पण हा रिपोर्ट सगळ्या प्रेसवाल्यांकडे आहे, डीजीसीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे आणि याच्यामध्ये सरळ सरळ 5 विमानं ही ग्राउंड करण्यात आली. म्हणजे अजितदादांना दिलेलं विमान हे खराब होतं, हे डीजीसीए तिथं स्वीकारतंय. मग खराब होतं, चुकून दिलं का मुद्दामून दिलं, हा प्रश्न जेव्हा आम्ही विचारतो त्याला आपण म्हणतो क्रिमिनल कॉन्स्पिरसी. आणि म्हणून आमचं मत होतं की FIR घेतला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? अजित दादाला खराब विमान दिलं म्हणजे VSR कंपनीच्या मालकाची तर नसन याच्यात चाल. VSR कंपनीचा मालक तर नसन अजितदादाला घात करणारा, मारणारा. ह्या प्लॅनिंग तर नसल. कारण त्यानं 2 ते 3 महिन्याच्या अगोदर विमानाचं इन्शुरन्स काढलं होतं, चालकाचं इन्शुरन्स काढलं होतं. काय वाटतं तुम्हाला? रोहित पवार सांगून राहिले की अजितदादाला खराब विमान दिलं. प्लॅनिंग न तर अजितदादाचा मर्डर झाला, त्यांचा घात झाला आणि न्यूजवाले सांगून राहिले अपघात झाला. पण अजितदादा रोखठोकनं सांगून राहिले की अजितदादांचा घात झाला. काय वाटतं तुम्हाला? कारण अजित पवार साहेबांचा घात करणारा कोण आहे? VSR कंपनीचा मालक आहे का? अजितदादाला खराब विमान दिलं. अजितदादाला खराब विमान दिलं. जे अजितदादा विमानात बसले होते ते खराब विमान होतं. विमानात बिघाड होता. तरीही विमानाचा मालक अगोदर म्हणत होता विमान चांगला आहे, रनवे चांगला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे. विमानात बिघाड असतानाही सांगत होता. तर विचार करा किती मूर्ख माणूस, किती हरामखोर माणूस असन. काहीतरी लपवण्याचा खेद करत आहे तो आणि लपून का राहिला? तुम्हाला काय वाटते की अजितदादांचा घात करणारा विमानाचा मालक असत या VSR कंपनीचा मालक? अजितदादा प्लॅनिंग करून मर्डर केला? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. कोण आहे याला जिम्मेदार? VSR कंपनीचा मालक आहे की चालक आहे? जय भीम, जय संविधान. नक्की कमेंट करून सांगा.